श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात. मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते. या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते. पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही. चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते. उद्या आहे मौनी अमावास्या, त्याचबरोबर उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि त्याचबरोबर अमावास्या तिथी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून अशा विशेष तिथीला जर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याबद्दल महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलं जातं आणि श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते, सेवा केली जाते, तिच्यासमोर दिवा लावला जातो, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही. ते घर नेहमी सुख समृद्धीने भरलेलं असतं आणि त्या घरावर माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद हे असतात. आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट हे सगळ्यात पहिलं आपल्या घरामध्ये असणाऱ्या माता तुळशीला माहिती पडतं. म्हणून तुम्ही पाहिलं असेल काही घरांमध्ये तुळस लावली की ती लगेच कोमजून जाते, परत नवीन तुळस लावली की ती लगेच कोमजून जाते. हे का होतं तर आपल्या घरामध्ये कोणत्या मोठं संकट हे आलेलं होतं आणि ते माता तुळशीने स्वतःवर घेतलेलं आहे, किंवा आपल्या घरामध्ये कोणतं तरी मोठं संकट येणार आहे. म्हणूनच जर आपल्या घरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर आवर्जून अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या दुःख दारिद्र्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून आपल्याला स्नान करायचे आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून गंगाजल हे टाकायचं. त्याचबरोबर थोडेसे आपल्याला काळे तीळ देखील टाकायचेत. असं केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला विधिविधानपूर्वक आपल्या देवांची पूजा करायची, देवांना स्वच्छ आंघोळ घालायची. आंघोळ करताना देवांना सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे त्यांना ज्याने आपण अभिषेक घालणार आहेत तर त्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल हे वापरायचं आहे. अशा रीतीने आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं. त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवांना सुद्धा स्वच्छ साफ करायचं आणि त्यानंतर त्यांची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजाही करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, चिमूटभर कुंकू आणि त्याचबरोबर थोड्याशा आपल्याला अखंड अक्षता ह्या टाकायच्या आहेत.
त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं, गरम करून थंड केलेलं नाही, गाईचं कच्चं दूध जे आपण दुकानवाल्याकडनं विकत घेऊन येतो ते आपल्याला गाईचं कच्चं दूध अगदी 1 चमचाभर टाकलं तरीही चालणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या पाण्यामध्ये जे आहे काळे आणि पांढरे तीळ, तुमच्याकडे काळे तीळ असतील तर काळे टाका, पांढरे असतील तर पांढरे टाका, किंवा दोन्ही असतील तर दोन्ही टाका। आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं। आणि जेव्हा आपण हे पाणी तुळशीला अर्पण करत असेल तेव्हा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि त्यानंतर जे आपल्याला तुळशी वृंदावनवर जे आहे हळदी आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं। स्वास्तिक काढताना काळजी ही घ्यायची आहे की स्वास्तिकमधले जे 4 बिंदू आहेत ते व्यवस्थित द्यायचे आहेत, आणि त्याचबरोबर त्या स्वास्तिकाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2-2 ज्या उभ्या रेषा ह्या काढून घ्यायच्या आहेत। ह्या रीतीने आपल्याला स्वास्तिक देखील आपल्या तुळशी वृंदावनवर बनवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक अगरबत्तीसुद्धा आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये लावून घ्यायची, आणि त्यानंतर हात जोडून जे आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक किंवा शारीरिक किंवा मानसिक समस्या ह्या आल्या नाही पाहिजेत, आणि त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे। ह्या रीतीने आपल्याला तुळशी मातेला प्रार्थनाही करायची आहे। कारण उद्या आहे शुक्रवार, आणि त्याचबरोबर उद्या आली आहे अमावास्या, आणि ह्या तिथीवर जर आपण तुळशीची विशेष पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपाही होत असते। त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न, सर्व दोष नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।